आज 22 फेब्रुवारी 2025 रामदास नवमी। रामदास नवमी ही समर्थ रामदासांची पुण्यतिथी आहे। समर्थ रामदास म्हणून ओळखले जाणारे श्री रामदास हे 17व्या शतकातील एक मराठी संत आणि कवी होते। पारंपरिक मराठी कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या नवमी दिवशी समर्थ रामदासांनी आपले भौतिक शरीर त्यागले आणि परमात्मात विलीन झाले। समर्थ गुरु रामदास स्वामींच्या समाधीच्या दिवशी त्यांच्या अनुयायांनी साजरा केलेला दास नवमी हा सण आहे। हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमीच्या दिवशी साजरा केला जातो। समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील कवी, संत आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते। त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर होते। ते राम आणि हनुमान यांचे भक्त होते। त्यांचा जन्म 24 मार्च 1608 रोजी जांब येथे झाला होता। नमस्कार मंडळी, अमृतधारा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। मंडळी, 350 वर्षापूर्वी राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले होते की केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे। आज आपल्या जीवनात अपयश आणि दुःख दिसत असेल तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे। बहुसंख्य लोक आज सुख, आनंद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत, परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे। आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी 12 वर्षांचे परिश्रम आवश्यक मानले आहे। या सतत केलेल्या प्रयत्नांनाच तप असे म्हटले जाते। आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खऱ्या धैर्याची कल्पना येऊ शकेल। जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार, वीर पुरुष होऊन गेले, त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही। म्हणूनच परिस्थितीवर मात करून ते यशस्वी झाले। अंतःकरणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे, मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत। तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्याच पाहिजेत अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंतःकरणात धैर्य उत्पन्न होईल। मंडळी, संत रामदास स्वामी तपश्चर्या संपल्यानंतर 12 वर्ष भारत भ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या, सारा हिंदुस्थान पायाखाली घातला, प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले। पुढे ते फिरत फिरत हिमालयात आले, तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्य भाव जागा झाला। त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली। आपल्याला प्रभू रामचंद्राचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला। आता या आत्म्याचा पक्षी देहाच्या पिंजऱ्यात किती दिवस बंदिस्त ठेवायचा असे त्यांना वाटू लागले। त्यांच्या मनात वारंवार देहत्याग करण्याचा विचार येऊ लागला। हे जग माया आहे, या जगात कशासाठी धर्मसंस्थापना करायची? समर्थ टोकाचे अंतर्मुख झाले। देहत्यागाच्या हेतूने त्यांनी 1000 फुटांवरून मंदाकिनी नदीत उडी मारली। तेव्हा प्रत्यक्ष रामरायाने त्यांना झेलले असा त्यांना भास झाला। तेव्हा असे म्हटले जाते की रामरायाने त्यांना सांगितले, तुम्हास जगोद्धार करणे आहे, तुमची तनू ते आमची तनूप आहे, दोन्ही तपे तुमची रक्षिली काय हे धर्मस्थापने कारणे। समर्थांनी एकूण 205 मनाचे श्लोक लिहिलेले आहेत। माणसाने आपले वर्तन कसे ठेवावे आणि कसे ठेवू नये याबद्दल समर्थ रामदास स्वामींनी खूप सविस्तर आणि मोलाचे मार्गदर्शन त्यांच्या या काव्यात केले आहे। त्यांनी या लेखनालाच मनाचे श्लोक असे नाव दिले आहे। तर मंडळी, आज आपण 5 मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारे वाचा, गमो पंत आनंद तो राघवाचा। गणेश जो सर्व गुणांचा ईश आहे, जो सर्व निर्गुणांचा मूळ आरंभ आहे, त्याला आणि देवी सरस्वती जी
चारही वाणींची मूळ आहे तिला नमन करू आणि मग श्रीरामचंद्राचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करू. समर्थ सुरुवात करतात ती मंगलचरणाने. आपण कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी इष्टदेवतांचे स्मरण करून त्यांना वंदन करून मगच शुभारंभ करतो. ही आपली संस्कृती आहे. समर्थ रामदास स्वामींनी देखील आपल्या पहिल्याच श्लोकात प्रथम श्री गणेशाला आणि नंतर वाणीची देवता सरस्वती हिला वंदन केले आहे. पहिल्या ओळीत सगुण गणेशाला त्यांनी सर्व गुणांचा देव असे संबोधले आहे. देव हे त्रिगुणाच्या पलीकडील म्हणजेच निर्गुण निराकार मानले जातात. दुसऱ्या ओळीत ते म्हणतात हा गणेश म्हणजे निर्गुणाचे मूळ म्हणजेच देवादिदेव आहे. तेव्हा जो हा गणेश सर्व गुणांचा आणि निर्गुणांचा मूळ आहे त्याला आणि चारही वाचांची आणि चार वाणी किंवा वाचा जननी असलेल्या सरस्वती देवीला वंदन करूया आणि मग प्रभू श्रीरामचंद्राच्या अनंतकाल अबाधित राहणाऱ्या मार्गाने पुढे वाटचाल करूया. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावे जेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे. हे सज्जन म्हणा, नेहमी भक्ती मार्गाने गेले म्हणजे साहजिकच परमेश्वर पावतो. तेव्हा लोकांकडून ज्याची ज्याची निंदा होईल असे सर्व काही सोडून द्यावे आणि लोकांना जे जे वंदनीय आहे ते सर्व भक्तिभावाने करावे. या मार्गावर जाताना हे सज्जन म्हणा, तुला कोणती पथ्ये पाळायची आहेत तर तू नेहमी ईश्वराची भक्ती करायला हवी म्हणजे स्वतः ईश्वर प्रसन्न होईल. इथे समर्थ मनाला सज्जन म्हणून संबोधत आहेत. म्हणजे काय, जर मन मुळातच सज्जन असेल तर त्याला चांगल्या वर्तणुकीचा उपदेश कशासाठी, तर आपण मुळातच कोणाचाही उल्लेख करताना सौजन्यपूर्ण उल्लेख करत असतो. जसे सदगृहस्थ, महोदय, शहाण्यासारखा माणसा किंवा इंग्रजीत देखील जंटलमन असे म्हणतो. तसेच इथे रामदास स्वामी सर्वसामान्य माणसाला उद्देशून सज्जन म्हणा, सज्जन माणसा असा उल्लेख करीत आहेत. तर हे सज्जन माणसा, तू नेहमी ईश्वर भक्ती करीत राहा म्हणजे स्वतः श्रीहरी ईश्वर तुला नक्की प्रसन्न होईल आणि नेहमीच्या आचरणात वागण्यात तू जी जी वर्तणूक निंदनीय असेल तिचा त्याग करून जी जी चांगली सर्वांकडून नावाजली जाईल अशी जी वर्तणूक अगदी प्रामाणिकपणे मनोभावे ठेव. प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो जनी तोची तो मानवी धन्य होतो. पहाट झाल्यावर श्रीरामाचे स्मरण करावे आणि नंतर श्रीरामाचे नाव उच्चारावे. सदवर्तन थोर असते ते सोडू नये कारण सदाचारी माणसंच सर्व जनांमध्ये धन्य होतो. सकाळी उठताक्षणी तू मनामध्ये श्रीरामांचे चिंतन कर आणि नंतर दिवसभरातही तुझ्या बोलण्यामध्ये सर्वप्रथम रामाचा उल्लेख असू दे. हा नित्याचा परिपाठ ठेव, सोडू नकोस कारण हा असा परिपाठ ठेवणारा माणूस धन्य होतो, समाधानी होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वता पाप बुद्धी नको रे. मना सर्वता नीती सोडू नको मना अंतरी सारे विचार राहो. अर्थ, हे मना पापवासना काही कामाची नाही. निव्वळ पापबुद्धी मनात बाळगू नये आणि नीतिमत्ता सोडू नये. सारासार विचार मनात नेहमी असायला हवा. हे मानवा, मनामध्ये दुष्ट वासना ठेवून कधीही काही भले होत नाही. तेव्हा अशी वासना दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी पापबुद्धी ठेवणे योग्य नाही. हे वेदावे मनात जोपासणे, दुसऱ्याच्या मालकीची वस्तू आपल्याला मिळावी अशी पापवासना बाळगणे दुष्टपणाचे आहे. म्हणून ती तशी ठेवू नये. आपली नीतिमत्ता महत्त्वाची आहे, ती कधीही सोडू नये. मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची.
पाप कर्म करण्याचे मनात आणू नये. नेहमी सदाचाराचाच संकल्प मनात धरावा. विषय वासना मनात असू नये, कारण त्यामुळे लोकांमध्ये छी तूच होते. मनात पापी विचार येऊ देऊ नये. आलेच तर ते लागोलाग सोडून द्यावेत. केवळ सत्याचा ध्यास धरावा आणि सदाचार विचार मनात आणावा. संकल्प म्हणजेच पुढे काय करायचे आहे त्याचा विचार. अर्थातच समर्थ सांगतायत की हे मानवा, तू तुझ्या पुढील क्रियांबद्दल जे ठरवशील ते केवळ शुद्ध सत्याला अनुसरून आणि चांगलेच असावे. दुष्ट बुद्धीने पापाचाराकडे नेणारे असे असू नये याची जाणीव ठेव. विषय वासना आणि त्यातून उपजणारे पापकर्म यांची समाजात जनमानसात केव्हाही थू होते. म्हणूनच ती अशा विषय वासनांची कल्पनाही मनात येऊ देऊ नकोस. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.